नमस्कार, रामकृष्ण हरी. आजचा अभंग आहे बघा. धर्म रक्षावयासाठी करणे लागे अटी आम्हाशी, वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते. न बाणता स्थिती अंगी कर्म त्यागी लंडतो, तुका म्हणे अधम त्यासी भक्ती दुषी हरीची. हा अभंग खूप महत्त्वाचा आहे. अनेक कीर्तनकार महाराज हा अभंग कीर्तनासाठी घेतात. बोलता बोलता या अभंगाचा संदर्भ दिला जातो आणि सांगितलं जातं धर्म रक्षावयासाठी आम्ही जे करतोय ते केलं पाहिजे. काही ठिकाणी या अभंगाचा चुकीचा अर्थ लावलेला म्हणजे सर्रास लावला जातो. धर्मरक्षण आणि धर्माचं पालन या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. यामध्ये महाराजांनी सांगितलेलंच आहे, वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते. म्हणजे संतांनी जे केलं, संतांनी जो प्रचार केला, जो धर्म सांगितला तो आम्ही करू असं महाराजांनी सांगितलेलं आहे. पण ती तथाकथित लोक म्हणतात दुसऱ्या धर्माचा द्वेष केला पाहिजे, त्या लोकांना मारून टाकलं पाहिजे, त्यांना आपल्या देशातून हाकलून लावलं पाहिजे, अमुक तमुक असं हे म्हणजे धर्मरक्षण असं ते समजतात. तर ह्या गोष्टी सगळ्या चुकीच्या आहेत. न बाणता स्थिती अंगी कर्म त्यागी लंडतो. दिखावा करतात काही लोक. संत आसाराम बापू आणि ते दुसरे कोण राम रहीम अशा प्रकारचे संत आहेत. यांना संत मानतात. काही एक ठराविक विचारधारा आहे. खरे संत हे आपले जगद्गुरू तुकाराम महाराज, आपले ज्ञानेश्वर महाराज माऊली, एकनाथ महाराज म्हणजे आपली ही वारकरी संत परंपरा. यामध्ये तसले भोंदू संत कोणसुद्धा नाहीत. तुका म्हणे अधम त्याशी भक्ती दुषी हरीची. म्हणजे भक्ती करणाऱ्यांना, भक्तांना आणि भक्ती मार्गाला नाव ठेवणारे लोक आहेत ते अधम आहेत, ते नालायक आहेत, नीच आहेत. असा हा अभंग आहे. तुमचं काय म्हणणं असलं तर कमेंट करा, संपर्क करा. नमस्कार, धन्यवाद. रामकृष्ण हरी.